ब्रह्मानन्दं परमसुखदं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गृह्णोमि सागरेणानुश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरेवं श्रीविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे गोवन्दनमुक्तये ज्ञानप्रदापयसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरवस्य ज्ञानेश्वरस्त्ववानवद्भिर्मदेव श्रीरङ्गनाथगुरुराय नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराय वर्यं मोक्षुणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावीक्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविनामनिष्ठम्। ओ बिंबभूत आत्म्याचा स्वरूपभूत आनंद याचा पुच्छ आधार आहे असा पक्षीरूप भोगता तो आनंदमय कोश होय. काल आपला विषय चालला आनंदमय कोश, आणि हा जो बिंबरूप आत्मा आहे तो त्या आनंदमय कोशाचा आधार आहे. पुच्छ शब्दाचा अर्थ काय आहे? आधार. काल याच्यावर आपलं तर विश्लेषण झालं. पक्षीरूप त्याची टीप नाही, पक्षीरूपची टीप वाचायची म्हणजे दोन टीप, दुसरी तिसरी टीप. असे अन्य चारी कोशासंबंधी पक्षाचे रूपक पंडितजींनी तैत्तरीय श्रुती इथल्या भाषा टीकेत सविस्तर लिहिले आहे, ते तेथे पाहावे. हे पंडित पितांबरजी दास यांनी तैत्तरीय श्रुती जी आहे तिच्यामध्ये तिच्यावर काही भाषा केलेली आहे, म्हणजे टीका केलेली आहे, आणि त्या भाषा टीकेमध्ये असे अनेक काही जे दृष्टांत तिकडे बघावं असं त्यांनी सांगितलं. तो आधार जो सांगितलं ते असा पक्षीरूप भोगता तो आनंदमय कोश आहे. पक्षीरूप त्याच्याकरता दृष्टांत सांगितले आहे. हो ना, हो ना. प्रश्न 103 वा. मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा कसा निश्चय करावा? उत्तर. वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय क्षणिक व कदाचित होणारा आहे. मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे. सबब हा आनंदकोश मी नाही व तो माझा नाही. हा कारणदेहरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून भिन्न आहे. याप्रमाणे मी आनंदमय कोशाहून भिन्न आहे असा निश्चय करावा. हा आनंदमय कोश जो आहे तो कसा आहे की या ढगाप्रमाणे अभ्राची सावली जाईला प्रया. कसं ढग अभ्र वावटळीत किंवा वादळ जर आलं तर ताबडतोब क्षणामध्ये ते काय होतात की विरून जातात. एखाद्या वेळेस बघा तुम्ही की ढग आल्यानंतर असं वाटतं की आता कितीच मोठा पाऊस पडतो, पण जर सोसाट्याचा वारा सुटला, वादळ वगैरे सुटलं, ती ढग कशी निघून जातात. म्हणजे ती ढग जी आहेत ती कशी आहे तर क्षणिक आहे. तद्वत आनंदमय कोश जो आहे हा कसा आहे की क्षणिक आहे. आपण काल त्याच्यावर सविस्तर चिंतन केलं की प्रारब्धवशात अनुकूल विषयाची प्राप्ती झाली की तेवढ्यापुरती अंतःकरणाची स्थिरवृत्ती होती, आणि त्याच्यामध्ये त्या आत्मानंदाचं काय होतं की प्रतिबिंब पडतं, अर्थात भान होतं. म्हणजे भान होतं, जी अभिव्यक्ती होती त्यालाच काय म्हणायचं आनंदमय कोश. आणि तो कसा आहे की क्षणिक आहे. काल आपण बघितलं विषयाचा आनंद किती काळ टिकतो असं जर तुम्हाला कोणी विचारलं, जोपर्यंत दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न होत नाही तोपर्यंत दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली पहिल्या आनंदाचा बट्ट्याबोळ. आणि म्हणून ते इच्छा ही कुमारी झाली. ज्ञानेश्वर माऊलीने काय लिहिलं, इच्छा ही कशी आहे कुमारी, कधीच ती पूर्ण होऊ शकत नाही. पूर्ण कधी होईल? पूर्ण ज्याला आपण आत्मानंद म्हणतो, ब्रह्मानंद म्हणतो, ज्याला आपण स्वरूपाचा आनंद म्हणतो, त्याच्याकडे ती इच्छा गेली की मग त्याला आपण मोक्षेच्छा म्हणतो. तिथे ती इच्छा काय होते की पूर्ण होती. कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. चला, कळाला का? आनंदमय कोश म्हणजे क्षणिक आहे तो
आनंदच आहे, पण कसा आहे तो क्षणिक आहे. विषयामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद मिळतो तर तो आनंद काही असा दीर्घकाळ टिकत नाहीये. मग कसा आहे तो क्षणिक आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं की त्या आत्मस्वरूपावर त्यानं काय केलं की आवरण घातलं ना. आवरण घातलं की नाही, ते आता जसं स्थूल देहाने म्हणजे अन्नमय कोशाने, प्राणमय कोशाने, मनोमय, विज्ञानमय, हे जसं वरून काय की पुटची पुटं आहे तशी वरून त्याच्यावर ते आच्छादन आहे. तद्वत आनंदमय कोश याच्यामुळे सुद्धा मी आनंदरूप आहे असं आपल्याला जाणवत नाही. आपल्याला काय जाणवतं की या विषयामुळे मला आनंद मिळाला, त्या विषयामुळे मला आनंद, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, म्हणजे हा मूळ आनंद स्वरूप आहे. खरं तर या आनंदमय कोशाचा आधार कोण आहे? आपण आहोत, आत्मा आहोत. सच्चिदानंद घन जे स्वरूप आहे आपलं ते आहे. पण आपल्याला असं वाटतं की हाच आनंद आहे आणि म्हणून त्याला कोश ही संज्ञा दिली. तो कसा आहे तर क्षणिक आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून भिन्न आहे, याप्रमाणे मी आनंदमय कोशाहून भिन्न असा निश्चय करावा. हे मी आनंदमय कोशाहून कसा आहे की भिन्न आहे. पाठीमागे एकदा आपण बोललो होतो की दुःख हे सत्सत विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतं. दुःख हे वास्तव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, पण ते उत्पन्न होत असताना कसं होतं की स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. कसं तर रज्जूवर भासलेला सर्प सत का सत? सत नाही, असत नाही, सतसतही नाही, काही नाहीये, सतसतही नाही. त्याला सतसत म्हणायचं का? स्वतःहून कसा आहे तो? तसं आत्मस्वरूप हे आनंद स्वरूप आहे. दुःख याच्या ठिकाणी कालत्रयी नाही, कधीच नाहीये. कालत्रयी याचे भूत, वर्तमान, भविष्य कालामध्ये दुःख नाहीये. आणि मग जर दुःख इथे भासायला लागलं तर ते दुःख सत आहे का? नाही. सत जर असतं तर गाढ झोपेमध्ये तुम्हाला त्या दुःखामध्ये पाठ सोडली नसती. बरं, असंच म्हणावं तुम्ही आता कुथायले, मला दुःख होतं असं म्हणून राहिले, लय परेशानीत आहे, मी फार परेशानीत आहे, म्हणजे ते असंही म्हणता येत नाही. बरं, सत एका जागेवर राहत नाही, स्वतः असत एका जागेवर राहत नाही. मग काय म्हणायचं त्याला? स्वतःहून विलक्षण आणि असताहून विलक्षण, म्हणून काय म्हटलं? सत विलक्षण. आणि आत्मानंद असा उत्पन्न होत नाही. आत्मानंदाची फक्त काय होती की अभिव्यक्ती होती. कुठे होती ती? अंतःकरणाच्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाची अभिव्यक्ती होती. आपण मागेच बोललो की घटपटादी पदार्थामध्ये आपल्याला त्या ब्रह्माचं अस्ति असं दिसतंय. हे आहे ते घटोस्ती, पटोस्ती, पुरुषोस्ती, स्त्रियोस्ती, म्हणजे हे आहे पण कोणाचं आहे? ते ब्रह्माचं आहे. ज्ञान तुम्हाला जर पाहायचं असेल, ज्ञानाचं प्रकटीकरण, आत्मस्वरूप कुठे, असं कसं ज्ञान स्वरूप आहे, तर त्याची तुम्हाला प्रतीती घ्यायची असेल तर ती कुठे येते? बुद्धीमध्ये. बुद्धी नसेल तर त्या ज्ञानाची प्रतीती येत नाही. आणि आनंद जो आहे तर त्याची अभिव्यक्ती तुम्हाला जर बघायची असेल तर कुठे नाही, अशा घटात पटात ह्याच्यामध्ये नाही येणार. कुठे येणार? अंतःकरणाच्या स्थिर वृत्तीमध्ये त्या आनंदाची अभिव्यक्ती होती. तुम्हाला मुख बघावं वाटणं हाच पहिला मूर्खपणा आहे आपला, बरं का? आपलं तोंड पाहायचं आपल्याला, ठीक आहे. तोंड बघावं वाटणं हा मूर्खपणा म्हटल्यापेक्षा थोडं काही फारसा शहाणपणा नाही. मुख बघत असताना माझं मुख ठिकाण्यावर आहे का नाही हे पाहण्यासाठी पाहावं, का माझ्या मुखाला कुठं खराबी आली हे पाहण्यासाठी पाहावं, कुठंतरी काही डाग लागलाय का, बरोबर दिसतंय का, केस कसं काय आहे, दाढी कशी काय आहे, असं जर बघायचं असेल तुम्हाला तर बघा हौशीनं, त्याला काय म्हणतो. पण आता आपलं तोंडच आहे का नाही, किंवा आपण आरशात तरी बघावं एकदा. तसं मी आहे का नाही, माझं अस्तित्व आहे का नाही, हे कशाहून कळावं, मग ह्याच्यासाठी आपण हे शिकावं. ठीक आहे, हेच शिकणं चुकीचंच आहे. वास्तविक पाहता गुरुजी म्हणायचे की आरशात बघूच नाही, आणि बघायचं असेल तर फक्त थोडंसं हौशीनं बघितलं तरी चालेल. हे जसं आहे तसं आनंदमय कोशाचं अधिष्ठान, आनंदमय कोशाचा आधार जर कोण असेल तर ते कोण आहे? तुम्ही आहे, आत्मा आहे. काल आपण बघितलं आरशामध्ये प्रतिबिंब याचा आधार कोण आहे? हे बिंब आहे, आपलं मुख आहे. मुळात मुखच नाही आहे. आणि तुम्ही जर म्हटले की आम्हाला प्रतिबिंब दिसायला पाहिजे, कसं काय दिसणार? नसता. आत्मा हा आनंद स्वरूप जर नसता
तुम्हाला जगात कुठेच आनंद मिळाला नसतो. त्याच्याविषयी आपण काल पुन्हा बोललोय की आपण कुठलाही पदार्थ खाल्ला आणि तो जर गोड लागत असेल तर ती गोडी कोणाची आहे? साखरेची आहे. आणि साखर जी आहे ती स्वरूपतः गोड आहे. तसं विषयामध्ये जे सुख दिसतंय, विषयामध्ये जो आनंद दिसतोय आपल्याला मिळतोय, हा आनंद कोणाचा आहे? आत्मस्वरूपाचा आहे. हा विषय जर आनंद स्वरूप असते तर विषयाने सदैव आपल्याला काय द्यायला पाहिजे होता? सदैव आनंद द्यायला पाहिजे होता. कधीही कुठेही आणि कोणालाही त्याच्यापासून काय मिळायला पाहिजे होता? आनंद मिळायला पाहिजे होता. धनामध्ये आनंद शोधणारी माणसे आहेत. धन असेल, पैसा असेल तर आनंद आहे. अब्जाधीश लोक पडले, त्यांना विचारा, आनंद नाही. आमचे एक मित्र आहे पुण्यामध्ये, फार मोठे उद्योजक आहे, वारकरी आहे, कीर्तन प्रवचन श्रवण करणारी आहे, हे सगळे आहेत. खूप मोठा मनुष्य आहे, भयंकर मोठा आहे. आणि एकुलता एक मुलगा लग्न होण्याच्या अगोदरच वारला अपघातामध्ये. तो म्हणता त्याला याला काय करायचं सांगा. मग हे एवढं जे आहे आता याला करायचं काय? मुलगी नाही, कोण नाही. आता दोघच पती. आनंद आहे की त्यांना? आता नाही. मग त्यांना जर समजा धनामध्येच आनंद होता, आता काय द्यायला पाहिजे? त्या धनाने आनंद द्यायला पाहिजे. सतत आनंद द्यायला पाहिजे. पैशाने सतत आनंद नाही आहे. कुठे काही एक आहे, एक नाही. बऱ्याच लोकांकडे बरेच पैसे आहेत पण आरोग्य चांगलं नाही. काहीचं आरोग्य चांगलं आहे तर मुलगा नाही, काहीचं मुलगा आहे तर मुलगा बरोबर नाही आहे. आणि म्हणून विश्वामध्ये तुम्हाला कुठेही आनंदाची प्रतीती येत असेल तर तो आनंद त्या विषयाचा नाही, विषयात नाही, विषयापासून मिळतही नाही. तो आनंद कोणाचा आहे? की आपलाच आहे. या विश्वातील सर्व आनंदाला आधार, पुच्छ जर कोण असेल? आपण आनंदाचे सागर. कोण आहोत आपण? आनंदाचे सागर. श्रीगुरूचं महत्व वर्णन करीत असताना माऊली म्हणतात, जय जो शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरत अखंडित आनंदाचा वर्षाव करणारे ते आहेत. प्रश्न 104 विद्यमान अन्नमय कोश वगैरे जर आत्मा नाही तर मग आत्मा कोण? आता हा प्रश्न विचारला शिष्याने गुरुला. ठीक आहे, विद्यमान जो अन्नमय कोश आहे तो आत्मा नाही, प्राणमय कोश तोही आत्मा नाही, मनोमय कोश तो आत्मा नाही, विज्ञानमय कोश आत्मा नाही, आनंदमय कोश आत्मा नाही. मग आत्मा कोण आहे सांगा मला? हे तर नाही. कोण आहे सांगा? उत्तर, बुद्धीमध्ये प्रतिबिंब रूपाने असलेला जो प्रियादी शब्दाने वर्णन केलेला असा जो आनंदमय कोश, त्याचे बिंबरूप कारण जो आनंद तो नित्य होण्याने आत्मा होय. वाश. आम्ही इथे प्रतिबिंब स्वरूप असणारा जो आनंदमय कोश आहे आणि त्या प्रतिबिंबाचं जे बिंब आहे तो आत्मा आहे, तो आनंद आहे. आणि त्या बिंबरूप आत्म्याचं बुद्धीमध्ये प्रतिबिंबरूप जो आनंद आहे तो आत्मा जो कारण, त्याला कारण कोण आहे? आत्मा आहे. आपण समजा 1000 घट त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेत आणि अगदी उन्हाळ्यामध्ये 12 वाजता त्या घटामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडलं. ते सहस्त्र जे घट आहे त्याच्यामध्ये जे प्रतिबिंब आहे, या प्रतिबिंबाचं मूळ प्रतिबिंब कोण आहे? तर सूर्य आहे. सरावा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र. तसं जेवढ्या बुद्ध्या असतील आणि त्या सर्व बुद्ध्यामध्ये जे काही आनंदाचं प्रतिबिंब आहे त्याचा आधार कोण आहे? त्याचं कारण कोण आहे? आत्मा, किंवा त्याला आपण ब्रह्म म्हणू. पण स्थूल देहाच्या दृष्टीने आपण हे जे 3.5 हाताचे देह आहे त्याला काय म्हणायचं? आत्मा. कुटस्थ चैतन्य. हा कारण स्वरूप असणारा म्हणजे कोणाला कारण? ह्या आनंदाला कारण स्वरूप असणारा जो आत्मा तो आनंद रूप आहे. आनंदमय कोश आनंदरूप नाही. विज्ञानमय, प्राणमय, मनोमय आणि अन्नमय हे कोश हे आनंद स्वरूप नाही. प्रियादी शब्दाने वर्णन केलेला. प्रियादी शब्दाने वर्णन केलेला आहे. आपण जे प्रिय म्हणतो ते तर प्रियाची परमसीमा. आपण प्रिय म्हणतो का नाही? प्रिय स्वरूप कोण? आनंद स्वरूप कोण? अस्ति, भाती आणि प्रिय. हे बघा, आपण विचारसागरादी ग्रंथामध्ये गेलो तर सत, चित, आनंद अशी पदं वापरले जातात. आपण
अमृतानुभव जर बघितला माऊली ज्ञानोबरायांचा तर त्याच्यामध्ये सच्चिदानंदात ही पदं कमी वापरलेली आहे. अस्ति, भाती, प्रिय ही पदे जास्त वापरलेली आहे. म्हणजे वेगळे 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 असे पदं वापरलेले आहेत. कुठलंही पद वापरलं तरी त्याचा जो सारांश आहे तो एकच आहे. प्रश्न 105वा. पंचकोशच अनुभवास येतात, याहून कोणी भिन्न आत्मा अनुभवास येत नाही, म्हणून आत्मा याहून भिन्न आहे असा निश्चय कसा होईल? तुमच्यासारखा प्रश्न विचारला त्यांनी. खरा तुम्हाला सतत जो प्रश्न असा खेळतोय तो आम्हाला अनुभवास जे येते ते नेमकं कोण कोण येते तर पंचकोशच येतात. अन्नमय कोश हे कळतंय आपल्याला. अन्नमय कोश आपल्या अनुभवास येतो. प्राण आपल्याला त्याचा अनुभव येतो. मनाचाही अनुभव येतो. थोडंसं अंतर्मुख झालं, थोडा विचार केला की खरंच आहे मनाच्या चंचलतेस आणि मनाच्या स्थिरतेस मी जाणतो. बुद्धीचंही तसंच आहे. आमच्या अनुभवात जे येतात ते पंचकोश येतात, पण ह्याच्यात आत्मा असेल ना मग तो आत्मा आमच्या अनुभवाला यायला पाहिजे होता. यायला पाहिजे की नाही बाबा? तर हा प्रश्न आहे की नाही तुमचा? असं आत्मा दिसायला पाहिजे ना. आत्मा आता हे सगळा काही काही आता समजा स्थूल देह आहे. हे चक्षुरेंद्रियाने हा दिसतो का नाही? आता प्राण हा दिसत जरी नसेल तरी आपल्याला अनुभवानं आपल्याला त्या ठिकाणी त्याचं काही कळतंय की हा प्राण सुरू आहे. मनाचंही तसंच आहे. नाही काही म्हटलं तर मनात चंचलता, स्थिरता ज्या अर्थी येतात त्या अर्थी आपल्याला आपण मनावून कशी थोडी वेगळी आहे. पण आत्मा काही अनुभवास येत नाही. असा आत्मा अनुभवास यायला पाहिजे. असा जवळजवळ बऱ्याच लोकांचा काय असं की त्या आत्म्याचा आम्हाला असा अनुभव यायला पाहिजे. कसा यायला पाहिजे? जसं आम्हाला घड दिसतो, पट दिसतो. लोकांचं म्हणणं आहेच ना. काय म्हणणं आहे? तुम्ही आहे म्हणून दिसता का नाही म्हणून दिसता? आहे म्हणून. वंद्यापुत्र नाही म्हणून दिसत नाही का आहे म्हणून दिसत नाही? नाही म्हणून दिसत नाही. वंद्यापुत्र नाही म्हणून दिसत नाही. तुम्ही आम्ही आहे म्हणून दिसतोय. मग त्यांचं म्हणणं आहे आत्मा जर आहे ना तर दिसायला पाहिजे ना. आहे तो तर दिसायला पाहिजे. त्याचा प्रश्नच तो आहे शिष्याचा. काय आत्मा आमच्या असं अनुभवास येत नाही. कोणीतरी वेगळा आहे. पंचकोश आमच्या अनुभवास येतात पण आत्मा अनुभवात येत नाही. तो का येत नाही? उत्तर. जरी पंचकोशच अनुभवास येतात, याहून भिन्न आत्मा अनुभवास येत नाही हे खरे. तथापि ज्या अनुभवाने हे पंचकोश जाणले जातात त्या अनुभवास कोण निवारण करेल? ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याच्या अनुभवाने पंचकोश अनुभवास येतात त्याचा जो अनुभव आहे त्याचा कोण अनुभव घेईल आणि त्या अनुभवाचं कोण निवारण करेल? आलं का लक्षात? ज्याच्या प्रकाशाने संपूर्ण विश्व प्रकाशित होतं त्याला कोण प्रकाशित करेल? आता सूर्य आहे समजा. सूर्य जे आहे तर सूर्यामुळे संपूर्ण विश्वाला प्रकाश मिळतो. तर सूर्याला प्रकाशित कोण करेल बरं? करू शकत नाही. ज्याच्यामुळे शब्दाला ताकद आहे, शब्दाला शक्ती आहे, तो शब्द त्या आत्मस्वरूपाचं कसं काय त्या ठिकाणी उच्चार करू शकेल? नाही, करू शकत नाही. हा नियमच आहे. काय नियम आहे की ज्याच्यामुळे ज्याचं अस्तित्व असतं तो त्याच्या कारणास त्या ठिकाणी विषय करू शकत नाही. हे पंचकोश अनुभवास कोणामुळे येतात? आता हे तुम्हाला नाही कळलं तर ज्याच्या अनुभवामुळे पंचकोश अनुभवास येतात ते पंचकोश त्याचा कसं काय अनुभव घेतील? त्याचा अनुभव घेतील का ते? नाही, कधी कधी घेऊ शकत नाही. त्या अनुभवास कोण निवारण करेल? कोणीही निवारण करू शकणार नाही. त्या अनुभवाला कोणी निवारण करू हे बघा, पंचकोशाचा अनुभव ह्याचा आपण बात करतो. अन्नमय कोश मी नाही, माझा नाही, त्याचं निवारण झालं. प्राणमय कोश मी नाही, माझा नाही, त्याचंही निवारण झालं. मनोमय कोश मी नाही, माझा नाही, त्याचंही निवारण झालं. विज्ञानमय कोश मी नाही, माझा नाही, त्याचंही निवारण झालं. आणि आनंदमय कोश मी नाही, माझा नाही, त्याचंही निवारण झालं. आता ह्या पंचकोशाचा अनुभव ज्याने घेतला त्याचं निवारण कोण करील? त्याचं कोण निवारण करील? त्याचं कोण निवारण करेल? मग समजा त्याचं निवारण जर झालं मग खाली काही शिल्लक राहणार नाही. शून्यवाद. कोणता वाद आहे? पहिले कोठेच नव्हते काय. ठीक आहे, हे काहीच नव्हतं.
सूर्य चंद्र तारा काय? चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यचे होते पाहे. सर्व काय होतं? शून्य होतं. मग जर शून्यच आहे म्हणजे काहीच नाही, नाथ महाराज काय म्हणते? काम हवा ते आहे का नाही? काहीतरी आहे ह्याची सिद्धी कोणी केली? जो कोणीतरी आहे ते आहे. पहा माझं लक्षात घ्या. आता हे फोटो आहे, हे सगळं आहे, याची सिद्धी कोणी केली? जो आहे त्याने. हे आहे, ते आहे, ते आहे, ह्या आहेची सिद्धी कोणी केली? कोणीतरी आहे म्हणून त्यानं केली का जो नाही तो करेल? आहे. आणि काहीच नाही, काहीच नाही याची सिद्धी कोणा केली? कोणीतरी आहे यानेच केली ना. काहीच नाही तर काहीच नाहीची सिद्धी काहीच नाही करीन का? जसं काहीच नाहीची सिद्धी, विश्वात काहीच नाही, कोणीच नाही याची सिद्धी कोण करून? कोणीतरी असल्यास. आणि जे आहे ते तुम्ही आहे ते तूच आहे. परी काय की जे ऐशी बुद्धी न. ज्ञानेश्वर माऊली काय म्हटले? तूच आहे रे बाबा. काय करो, तुझी बुद्धी नाही. मी आहे अशी, मी मरतो. आपण काय म्हणतो? मी खराब झालो, लय खराब झालो मी आता. काय म्हणतो? मी खराब झालो, मी मरायला लागलो, कोरोना अंगात शिरला. अरे माऊली ज्ञानोबा म्हणतात ते तूच आहे. माऊली ज्ञानोबा की काय की ते दृष्टांत दिलं ना, का कौन एको भ्रमलीपणे मी तो नवगा चोरलो म्हणे, ऐसा नाथेला चंदू अंत करणे घेऊनी ठाके. म्हणून आपला विषय हा चाललेला आहे की 5 कोशाच्या अनुभवाचं निवारण करता येईल. पंचकोश जे आहेत ना त्याच्या अनुभवाचं निवारण आपल्याला करता येईल. पण जो अनुभव घेणार आहे त्याचं निवारण कोण करील? त्याचं निवारण जगात या संपूर्ण विश्वाच्या बुडाशी कोणीतरी एक ऊर्जा, ज्याला तुमच्या इंग्लिशमध्ये एनर्जी आणि आमच्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? ब्रह्म. हे आता शब्द वेगळे वेगळे असतील, पण हे जे संशोधक लोक आहेत यांनाही सुद्धा हे मान्यच करावं लागेल. या संपूर्ण विश्वाच्या बुडाशी कुठली तरी एक ऊर्जा आहे, एक एनर्जी आहे. आणि त्या एनर्जीला आपण काय म्हणतो की देव. ते फक्त हे असं फोटो किंवा प्रतिमा याला देव मानत नाही. पण या जगताच्या पाठीशी बुडाशी कुठली तरी एक चैतन्य स्वरूप शक्ती आहे हे ते मानतात. हे असे लहान लहान निम हाकीम खत्री जाण असे लोक नाही. जे खरे संशोधक आहेत ते म्हणतात या विश्वाच्या बुडाशी कुठली तरी एक दिव्य शक्ती आहे. हे आपले हे निम हाकीम नाही. हे जे मधले लोक असतात ना, कुठेतरी थोडेसे ग्रंथ वाचायचं, ज्याला अलीकडले सेक्युलरवादी म्हणायचं, आणि त्यांचा काही अभ्यास नसतो असे लोक म्हणतात जगात देवबिव काही नाही. पण ते नुसते वरून देव नाही म्हणतात, पण मनामध्ये अरे याला कुठल्याही प्रकारचं प्रमाण लागत नाहीये. तुमचं आहे पण जे आहे त्या अनुभवाचं निवारण कोण करील सांगा तुम्ही? तुम्हाला दुसरी बाजू सांगतो याची. जगात आता तुम्ही स्वतः माऊली ज्ञानोबरांचे फोटोचं तुम्हाला ज्ञान झालं, कोणाला तुम्हाला झालं की नाही? ज्ञान झालं. आता हे ज्ञानेश्वर माऊलीच्या फोटोचं माऊलीचं ज्ञान आहे तुम्हाला. ज्ञान विषय कुठला झाला? ज्ञान. त्याच ज्ञानाला पांडुरंगाचं ज्ञान झालं का नाही? का ज्ञान बदललं? नाही झालं. ज्ञान शेवटी ज्ञानच आहे. ज्ञान शेवटी काय आहे ते? म्हणजे तुम्हाला माऊलीचं ज्ञान होतं, पांडुरंगाचं ज्ञान होतं, तुकोबारायचं ज्ञान आहे, रंगनाथ बाबाचं आहे, गजानन बाबाचं आहे, आणि आपण हा जो फळालेला याचं सुद्धा काय की ज्ञान आहे. बरं एवढंच ज्ञान आहे का? किती ज्ञान आहे तुमची? म्हणजे तुम्ही किती ज्ञानवान आहात? तुम्हाला कशा कशाचं ज्ञान होतं? कशाचंही ज्ञान होतं. घट बघितलं घटाचं ज्ञान, पट बघितलं की पटाचं ज्ञान. किती ज्ञानी झाले आतापर्यंत? आपलं सोडून द्या. आता हे जे शिकणारी मुलं आहे यांचं किती ज्ञान आहे? अरे बाबा ते ज्ञान बघितलं तर आपल्याला असं वाटतं की यांना देव भेटला असता का इकडं? किती ज्ञानी आहे. म्हणजे जगामध्ये प्रत्येक पदार्थाचं प्रकाशन कोण करतं असं जर तुम्हाला विचारलं तर काय उत्तर आहे त्याचं? ज्ञान. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला कुठल्याही पदार्थाचं हा पदार्थ आहे, हा असा असा आहे याचं प्रकाशन कोण करतंय? ज्ञान. माझं म्हणणं आहे की मग त्या ज्ञानाचं प्रकाशन कोण करतं हे सांगा त्या लोकांनी. त्या ज्ञानाचं प्रकाशन आपण करतोय, कोण करतोय?
आपण करतोय. कारण ही ज्ञाने वेगळी वेगळी जरी असेल त्या वेगळ्या वेगळ्या ज्ञानाच्या बुडाशी जो मी आहे तो एक आहे. मग एक कशावरून आहे? अहो एक आहे म्हणून तर त्याला ह्या सगळ्याचं ज्ञान होऊन राहिलं. ते मला झालं म्हणतो ज्ञान, कोणाला झालं म्हणतो तो? आता ह्या सर्व फोटोचं ज्ञान 5 जणांना झालं की एकट्याला झालं? एकट्याला झालं, आपल्याला झालं. बुद्धीच्या द्वारे ज्याला ज्ञान होतं तो एक आहे. ज्ञानी अनंत असेल. म्हणून विश्वामध्ये आता हा सूर्य आहे, ह्याचं प्रकाशन कोणी केलं? ज्ञानानेच केलं. सूर्य आहे हे प्रकाशन कोणी केलं? ज्ञानाने. स्वप्नाचं प्रकाशन कोणी केलं? ज्ञानानेच. मला काही कळत नव्हतं, मी सुखाने झोपलो होतो, याचं प्रकाशन कोणी केलं? आणि त्या ज्ञानाचं प्रकाशन कोण करतंय? तर आपण करतो, ते आपल्याला होते. आणि म्हणून हे जे तत्वज्ञान आहेत हे मोठ्या मोठ्या लोकांनी ऐकायला पाहिजे की या जगात प्रत्येक पदार्थाचं प्रकाशन ज्ञान करतं आणि त्या ज्ञानाला आधार, त्या ज्ञानाचं पुच्छ, त्या ज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? मी आहे. म्हणजे आपलं निवारण कोणी करू शकत नाही. तुम्हाला कोणी मारायचं म्हटलं, आता ठरविलं तुम्हाला कोणाला मारायचं एखाद्याला, तरी तुम्ही मरत नाही. नैनं चिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः न चैनं क्लेदिन्त्या पुनशोषयति मारुतः. म्हणून पंचकोशाचा अनुभव घेणारा जो आत्मा चैतन्य तो पंचकोशाहून भिन्न आहे. तो पंचकोशाहून कसा तुम्हाला सांगतो. अन्नमय कोश ह्याचा अनुभव कोणी घेतला? ज्याने घेतला तोच. तर तो वेगळा आहे? नाही. प्राणमय कोशाचा अनुभव घेणारा ज्याने अन्नमय कोशाचा घेतला तोच प्राणमय कोशाचा. या दोघाचा ज्याने घेतला तोच मनमय कोशाचा अनुभव घेणारा. पुढे विज्ञानमय कोश. पंचकोशाचा अनुभव जो घेतो तो ह्याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. घटद्रष्टा घटात भिन्ना. जसं या ठीक आहे. अन्नमय कोशाचा अनुभव एकाने घेतला, प्राणमय कोशाचा अनुभव दुसऱ्याने घेतला, असे आहे का? असं असतं तर मग ठीक आहे. पण तसं नाहीये. पंचकोशाचा बरं जाऊ द्या. तुम्हाला कळायला लागल्यापासून तर आतापर्यंत किती अनुभव घेतले तुम्ही? किती घेतले? काही काही अनुभव आपले विसरून गेले. विसरून गेले. खरं कसं आहे समजा, अनुभव आता लोक म्हणतात ते काही फारसं सुंदर व्यवहारात बोलायला चांगलं आहे. लोक म्हणतात अरे मी तुमच्यापेक्षा 10 पावसाळी शिल्लक खाल्ली असं म्हणतात लोक. आपली म्हातारी माणसं नाही होईना मला. तुम्ही मुलांना म्हणताय का नाही? अनुभवाने अनुभव वाढत वाढत जातो, त्याचं नाव संसार आहे. अनुभव वाढत गेला काय समजायचं? संसारी. काय समजायचं? संसारी. अनुभवाचं वजन घेत घेत गेला मनुष्य. त्याचा अनुभव त्याचा अनुभव. तो म्हणतो मी साधा मनुष्य नाही, मी याच्याचा अनुभव घेतला त्याचा अनुभव. लोक तर म्हणते मी शेतीत PhD झालेली माझी PhD. अनुभव वाढत वाढत जातो. अनुभव कमी होत नाही, त्याचंच नाव संसार आहे. आता तुमचा अनुभव वाढला का कमी झाला? बघून वाढला का नाही तुमचा? ज्याच्यामध्ये अनुभव कमी कमी होत जातो त्याचं नाव परमार्थ आहे. साधुबोध झाला धरून या ठेला आणि ठाई समोर आला. अनुभव समाप्त झाला पाहिजे. अनुभव घेणारा आणि अनुभव घेण्याची वस्तूच राहिली नाही पाहिजे. याला म्हणायचं परमार्थाचा अंतिम तो, परमार्थाचा शेवट. अनुभव आले अरे बाबा ते संतांचं आहे ना, ते कोणाचं आहे? संत हे तुम्हाला त्याला जो अनुभव आला त्या अनुभवाकडे तुम्ही जा हे सांगण्यासाठी आलेले. ते कशासाठी आलेले? आता तुम्हाला जर आम्ही समजा हे अमुक अमुक गोष्ट करा, तुम्ही जर आम्हाला विचारले ते आम्हाला करायला सांगते महाराज पण तुम्हाला माहिती आहे का? मग काय म्हणतो तुम्ही? आम्ही काय? आम्ही जर बोललो नाही बाबा आम्ही ऐकून सांगू राहिलो, तुम्ही माझं बरं दुसऱ्याच्या घरावर तुम्ही आग्नी ठेवायला लागले. साधू संतांनी सांगितलं तुका म्हणे चाकोनी सांगे आणि अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक मग गंमत महाराज ते प्रवचन होतं. मग काय होतं? प्रवचन होतं. आपला विषय राहतो बाजूला आणि त्याचं काय होत असतं? प्रवचन होत असतं. दररोज साखर मनुष्य खातो, त्याला किमान माझ्या अंदाजानं त्याला किमान आता जे शुगरवाले आहे ना तर त्यांची गोष्ट सोडून द्या, पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये थोडं का होईना पण साखर पाहिजे की नाही? साखर जर नसेल तर काही काही सोबत बिस्किट ठेवतात महाराज. साखर त्यांची कमी झाली की खाणं लागते. साखर पाहिजे शरीरामध्ये. आणि दररोज आपल्या शरीरामध्ये अंदाजे नाही म्हटलं तरी 50 ग्रॅम साखर जाते. भाकरी खातो आपण त्याच्यातून काय जाते? साखर जाते.
मग एक काम केलं पाहिजे. आता तुमच्या सर्वांच्या घरच्याला सांगून ठेवतो काय, सकाळी उठले आमचं तोंड धुणं झालं, यांच्या समोर आपल्या एका प्लेटमध्ये डिशमध्ये 50 ग्रॅम साखर एक चमचा आणून ठेवायचा. कुडूम साखर खायची. जमन का बाबांना? साखरच खावं लागते, पण त्याला माध्यम लागतं. काय लागतं? माध्यम लागतं. मग कशाचं? चहाचं, रव्याचं, खव्याचं, खव्याचं माध्यम. खव्याचं माध्यम खाण्याचं म्हटलं आमचं येणं करावं का विचारावं लागतं. खव्याचं माध्यम काय होतं त्याच्यात? त्या साखरच नुसती खाता येत नाही, त्याला जर खायचंच असेल तर माध्यम. तद्वत अनुभवच तिथे भोगता येत नाही, पण तिथे काल्पनिक भोगता, भोग्य आणि भोग. जाणून नेणते करी माझे मन आणि तुझी प्रेम खुन देऊन. म्हणजे काय? अनुभवच. आणि त्याचा जर आपल्याला आनंद उपभोगायचा असेल तर भगवत भक्ती, ज्ञानेश्वरीचं पारायण, भगवंताचं नामस्मरण हे त्याला काय आहे की माध्यम आहे. म्हणून अनुभवाचं, आणि अनुभव जोपर्यंत सत्यत्वाने भोग्य आहे तोपर्यंत परमार्थाचं अंतिम साध्य, अंतिम टोक नाही गाठलं. काय बोलू मी? कळलं का तुम्हाला? की आपण आपलं काहीतरी अजून जे अनुभव म्हणतो तो बाकी राहिलेला आहे, तो मला मिळायला पाहिजे. तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. काय? मला जो आत्मानुभव घ्यायचा तो आत्मानुभव माझ्यापेक्षा वेगळा आहे, आणि मी त्याच्याहून कसं आहे? वेगळा आहे. अशी जोपर्यंत तुमच्या अंतःकरणाची सत्यत्वानं वृत्ती आहे, अजून तो अनुभव मला मिळालाच नाही असं समजायचं का अजून तुम्ही परमार्थाच्या शेवटच्या टोकात. कारण ते स्वरूप तुमचं आहे. कोणाचं आहे ते? कळायला नाही. पण ते स्वरूप तुमचं आहे ना. अनुभव हे स्वरूप कोणाचं आहे? मग त्याला तुमच्याहून भिन्न वस्तूचा तुम्हाला अनुभव येईल. तुमच्याहून भिन्न वस्तू जी आहे तिचा तुम्हाला अनुभव येईल, पण तुमचं स्वरूपच जर ते, मग अनुभव घ्यायचा कुणी? म्हणून मौन गा तुझे राशी नाव. ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलं? तुझं रास नाव काय देवा? मौनम चायवासनी गुईना. जगात रामचंद्र योग वाशिष्ठामध्ये सुंदर कथा आलेली. रामचंद्र प्रभूने एक दिवस गुरुवारी वशिष्ठाला विचारलं, मला खऱ्या तत्वाच्या संबंधी चिंतन सांगा. खरं तत्व कसं आहे, त्याचा अनुभव कसा आहे, ते आहे कसं चिंतन. वशिष्ठ म्हणजे असे डोळे लावले आणि डोळे बंद करून असे बसले. आणि परत जे त्यांना समाधी लागलाय तर रामानंच उठलेलं म्हणे, गुरुवारी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय खरं जे तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव कसा आहे आणि त्याच्या संबंधी मला चिंतन सांगा. परत डोळे लावले त्यांनी. आणि मग गुरुने सांगितलं वशिष्ठांना, अरे मी त्याचं उत्तर दिलं पण तुला कळालं नाही. काही न बोलणे हेच त्याचं काय उत्तर. तो अनुभव वर्णन करता येत नाही. सांगा तुम्ही त्या अनुभवाच्या संबंधी एक तरी प्रमाण मला असं दाखवा की तो अनुभव असा आहे का तसा आहे. एक तरी प्रमाण दाखवा. गोकुळीच्या सुखात अनंत पार कसा आहे अनुभव तो. एवढंच सांगितलं त्याने. काय त्याला अंत नाही, फार नाही. नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती. आपण गोष्टी करून राहिलो. आता त्या आनंदाच्या काय करू राहिलो? गोष्टी करून राहिलो तर आपल्याला त्या गोड लागतात. म्हणून अनुभव आणि अनुभव घेणारा ही त्रिपुटी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला खरा अनुभव म्हणायचं नाही. हे तर स्वरूप आहे तुमचं. कसं आहे ते? स्वरूप आहे. आणि मग तुम्हाला त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद उपभोगायचा असेल, काल्पनिक स्वरूपाचं तुम्ही पारायण करू शकता, तुम्ही चिंतन करू शकता. आता तुम्ही पोथी ऐकायला आला, विचारच्यामध्ये आनंद येतो माणसाला. पण आनंद काही तो नवीन उत्पन्न होतो असं कधी नाही. तुमचाच आनंद आहे. चला. प्रश्न 106. आत्मा हे सूत्र लक्षात आलं पाहिजे तुमच्या. हे जे ना मूळ सूत्र हे एकदा लक्षात घेतलं. प्रश्न तुमचे बरोबर कळून जातात. आता तुम्ही चांगले मॅट्रिक मध्ये शिकून राहिले. प्रश्न येऊन राहिले तुमचे 3रीचे 4थीचे. राहिले हे लक्षात घ्या. तुम्ही आत्मस्वरूपात, यात काही वाद आहे का? यात काही कधीच शंका नाही. आणि आनंद कुठे आहे? तोच आनंद तुमचं स्वरूप आहे. ते
तुम्ही आता जर मान्य नाही केलं तर तुम्हाला धमकी देऊन करेन, पण हे सांगावंच लागेल की हे तुमचा आनंद, हे तुमचं काय आहे, स्वरूप आहे. त्याचा अनुभव घेताच येत नाही. अनुभव घ्यायचा म्हटलं की भेद काय आहे? भेद. तुमच्याहून तो वेगळा असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे? वेगळा. ठीक आहे. आता गुळ जो आहे, गुळ, तर गुळाची गोडी ही कुणीही खाल्ली तरी तो गोड लागेल. त्याचा अनुभव घेणारे हजारो लोक असतील, पण गुळासच जर विचारलं की तू गोड कसा आहे, तो सांगू शकतो का? त्याचं हे काय आहे, त्याचं स्वरूप आहे. आणि जर तो गुळ मी कसा गोड आहे म्हणून मला एखादा गोड पदार्थ मिळावा आणि म्हणून जर तो विचार करू लागला तर पाण्याला मोठी लागली तहान. नाथाच्या घरची उलटी चुकून. आणि जो आनंद स्वरूप आहे आणि तोच विचार करू लागला की आता मला दुसरा एखाद्या आनंदाचा अनुभव आला पाहिजे, असा जर विचार करू लागला तर अनुभव स्वरूप, आनंद स्वरूप असणारा आत्मा तो जर आनंदाची अपेक्षा करायला लागला त्याला आनंद मिळणार नाही. म्हणून तो महाराज म्हटले बा, टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा. काय त्याचा बोल अगोदरचं काय? हा काय म्हटले? टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा आणि कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा. पुढे काय लिहिलं? न मागे भीक आता. आपण भिकारचो अरे भिकारचो काय? भिकारचो 100%. महाराज म्हटले टाकेली पात्र जोडी धर्म अधर्म आशा. धर्माप्रमाणे आचरण केल्यानंतर म्हणजे पुण्य केल्यानंतर सुख मिळेल आणि अधर्म केल्यानंतर दुःख मिळेल. मी ते सगळं टाकून दिलं. टाकेली पात्र जोडी धर्म अधर्म, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा कोळसा. सत्व रजतम. कुत्रे भुकत नाही का? काही माणसं म्हणाले बाबा मी तुमच्या घरी आलो रात्री तर मला असं वाटलं की मी आता येतच नाही, एवढे कुत्रे, इतके कुत्रे. मग मी पाठीमागून गेलो, मग त्या खिंडीतनं तुमच्या घरात आलो. त्यांना तू गेलं ते येऊच देत नव्हते मला. महाराज म्हणे त्या कुत्र्याचं जे भुंकणं आहे, सत्वगुण रजगुण कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा न मागे भीक आता. आता मी विषयाकडे मला सुख मिळावं म्हणून भीक मागायला जाणार नाही. आता लोकांना जर कोणी असलं तर त्याच्यात काही हे नाही बरं का, कोणाला काही उद्देशून बोलत नाही. पण आता खरं सांगा की प्रवासाची एवढी साधनं झाली, आपण भयंकर साधनं झाली. किती साधनं झाली? एकदम पुन्हा लेटेस्टमध्ये AC मध्ये असे आता महामंडळाने ACच्या गाड्या काढल्या. आणि इकडे श्रीमंत मनुष्य 25 एकर बागायती शेती, 15-20 गडी. आणि तरी त्यांची मुलं काय म्हणतात, बाबा आम्हाला एखादी ते काळी पिळी घेऊन द्या, मला एखादी इनोवा घेऊन द्या भाड्यानं चालवायला. बरेच आदमी खोटं बोलत नाही. आपल्या संबंधी काही मुलं आहेत, 40-40 एकर बागायती शेती, काळी शार जमीन आहे आणि इनोव्हा घेऊन भाड्याने स्वतः नेतात. आता सोन्याचं एक अर्धा किलोचं ताट घेऊन हे भीक मागू राहिले नाही का? ताट कसलं आहे त्याचं, सोन्याचं अर्धा किलोचं. वाढे याच्याकडे त्याच्याकडे जायचं. अरे मूर्खा, तू सोन्याचं ताट घेऊन याच्या त्याच्याकडे कशाला जातो? हा, तुझ्या घरी जमीन आहे, तुझ्याकडं सोन्याचं ताट एवढं एवढं मोठं तू श्रीमंत. तसं आपण आनंद स्वरूप आपण आणि भीक मागायला लागलो शब्दाकडे, स्पर्शाकडे, रूपाकडे, रसाकडे. महाराजांना सांगितलं नाही आता सुखे मिनीचं लोका. ते बघा, शून्य सारून याचा अर्थ तिथे अनुभव घेण्याचं सारून. शून्य सारून याचा अर्थ काय? तिथे आता मला अनुभव घ्यायचा नाही. सुखे मिनीचं लोका शून्य सारून तिथे आणि त्रिकुट शिखरी का दान मिळे ऐते. ऐते ऐत दान. ऐत दान म्हणजे तत्स्वरूप ते दान आहे. प्रश्न 106. आत्मा कसा आहे? हे बघा, काय सांगतात, काय तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे, नाथाचे किती उपकार आहे. महाराष्ट्र हा आध्यात्मिक समृद्धीनं समृद्ध झालेला आहे. पण आता आपण दुर्दैवी कर्मदरिद्री आपण
अहो जे मोठे मोठे ग्रंथ, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी, तुकोबरांची गाथा, हे कळायला या ना. मी तर म्हणतो संस्कृत ग्रंथापेक्षा कितीतरी पटीनं ज्ञानोबरांनी त्याच्यामध्ये काय प्रासादिक वाणी, पुन्हा कोणती वाणी येते, प्रासादिक वाणी, अतिशय महत्वाचे मोठे मोठे सिद्धांत त्या गाथेमध्ये सांगितलेले आहे, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. प्रश्न 106, आत्मा कसा आहे? उत्तर, आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. आता आत्मा कसा आहे याच्या संबंधी आपण पाठीमागे त्याला तर म्हणताच येत नाही, असा आहे का तसा आहे, पण आता शेवटी बोलायचं. कारण मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की इथे जाहिरात लावू नये, ती सुद्धा काय आहे की जाहिरात आहे, पण बाकीच्या जाहिरातीसाठी ती जाहिरात आहे. तद्वत आत्मा कसा आहे ते सांगता येत नाही, पण मग तुम्हाला कळायला पाहिजे कसा आहे तो. तर मग तो कसा आहे, सत्स्वरूप आहे, तो कसा आहे चित स्वरूप आहे, आणि तो कसा आहे तर आनंद स्वरूप आहे. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने पंचकोशातीत वर्णन नामिका चतुर्थ कला समाप्ता. चला, आपली आज चतुर्थ कला म्हणजे चौथी कला समाप्त झाली. हे बघा, उपोद्घात वर्णन, दुसरी कला आहे प्रपंच, आरोप आणि अपवाद, तिसरी कला आहे तीन देहाचा मी दृष्टा. दृष्टा हे आहे याचा अर्थ काय की त्याचा बाध करायचा, कारण देहाचा विनाश आणि दोन देहाचा बाध करायचा, त्याचं द्रष्टा. त्याच्यासाठी तीन देहाचा मी द्रष्टा आहे. त्याच्याहून आता खरं तर या सर्व कलेचं जे उद्दिष्ट आहे ते एकच आहे, सर्व कलेचं साध्य आहे ते काय आहे, एकच आहे. परंतु प्रत्येक कलेमध्ये कुठे ना कुठेतरी विशेष असं चिंतन आहे. मी द्रष्टा आहे, पंचकोश ह्याचं निरसन करण्यासाठी पंचकोशाचं चिंतन आहे. तीन देहाचा द्रष्टा म्हणजे त्याचा बाध करण्यासाठी, कारण देहाचा नाश करण्यासाठी ती चिंतन आहे. आणि आता ही चौथी कला आहे, तीन अवस्थाचा मी साक्षी आहे. आता इथे साक्षी शब्द आले, द्रष्टा नाही. आता काय सांगितलं, साक्षी. म्हणजे अन्वय व्यतिरेक याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रतिपादन केलेलं आहे. तसंच बाकी मागच्या याच्यात सुद्धा अन्वय व्यतिरेक आहेच. पंचकोशाचं चिंतन केलं त्याच्यामध्ये अन्वय व्यतिरेक आहेत. पंचकोश परस्परात नाही परंतु आत्मस्वरूपात. पण इथे विशेषत्वानं जे वर्णन आहे ते कशाचं आहे, अन्वय व्यतिरेकाचं. हे परत परत ध्यानात ठेवायचं. अन्वय म्हणजे काय, असणे, आणि व्यतिरेक म्हणजे काय, नसणे. कशात काय हे ज्याला कळतं असं समजायचं त्या पदार्थाचा अन्वय आहे, आणि कशात काय नाही त्याला काय म्हणायचं व्यतिरेक आहे. आता ही टोपी आहे छगन महाराजाची आपल्या, आणि मी जर म्हटलं टोपी मला सदऱ्यासारख्या अंगात घालायची, चालेल का, नाही का, ती डोक्यातच घालायला पाहिजे. तिचं जे स्थान आहे ते डोकं आहे, आणि सदरा हे अंगातच घालायला पाहिजे, त्याचं ते स्थान आहे. परंतु सूत जे आहे ते त्या सुताचा टोपीमध्ये, रुमालामध्ये, सदऱ्यामध्ये अन्वय आहे. आपण एक नेहमी दृष्टांत देत असतो की नाम रूप हे वेगळे वेगळे जरी असेल तरी अन्वय रूपाने मात्र काही गोष्टी एकच असतात. कानामध्ये आपण बाळी घालतो, ती बाळी जर एखाद्या बोटामध्ये घातली शोभेल का, काय शोभणार, नाही शोभणार. ते तिचं स्थान ते आहे. बोटामध्ये अंगठीच पाहिजे, गळ्यामध्ये लॉकेटच पाहिजे. एखाद्याने असा विचार केला की लॉकेट आपलं बनियांच्या आतून असतं म्हणून दिसत नाहीये, तर आपण एक काम करू की ते कानाला गुंडाळू. वेड्यात निघेल कशानं म्हणतील लोक त्याला, वेड्यात निघेल. लॉकेट गळ्यातच, अंगठी बोटातच, आणि बाळी ही कानातच. पण सोनं मात्र ती मध्ये एक आहे का वेगळं वेगळं आहे, एक आहे. ह्यांचा व्यतिरेक आहे. व्यतिरेक कशामुळे आहे, मग जर व्यतिरेक नसता तर बाळी अंगठी शोभली असती, अंगठी कानात शोभली असती, पण त्यांचा काय आहे. पण सोन्याचा मात्र तिन्हीमध्ये काय आहे, सुवर्णाची या मैका, सुवर्ण शिळेची देखा. काय, सुवर्णाची या चंडिका, सुवर्ण शिळेची देखा, आणि त्या महिषासुराचा नाश केला तो सोन्याचाच आहे असं. चंडिका म्हणजे देवी सोन्याची, त्रिशूळ सोन्याचा, आणि महिषासूर सुद्धा कशाचा आहे, सोन्याचा. आता याच्यामध्ये कोणी कोणाला मारलं स्थूल दृष्टीनं मारल्यासारखं होईल, पण आहे काय, सोनं आहे. बाळीमध्ये, अंगठीमध्ये आणि लॉकेटमध्ये काय आहे बंधारा, सोनं आहे. अहो आपलं बोलणं कमकुवत झालं जरा. तिन्ही मध्ये सोनं आहे असं नाही, सोन्याचे तिन्ही आहेत. कसं आहे ते, सोन्याचे तिन्ही आहेत. चला.
अथ पंचम कला प्रारंभ मी तीन अवस्थांचा साक्षी आहे. मनहर छंद. साक्षी कळाला का? साक्षी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या विना कोणताही व्यवहार होत नाही व तो त्या व्यवहाराचा यत्किंचितही संबंध किंवा संबंधी राहत नाही, तो कोण आहे? साक्षी. हे जी व्याख्या ही पाठच करून ठेवायची, अशी डोक्यात घट्ट बसली पाहिजे की ज्याच्याशिवाय कुठलाही व्यवहार होत नाही पण तो व्यवहार असेल यत्किंचित संबंध किंवा संबंधी असत नाही, थोडा सुद्धा नाही. सूर्य जगाच्या संपूर्ण व्यवहार असा कसा आहे की साक्षी आहे, कारण त्याच्याशिवाय व्यवहार होत नाही. सूर्योदय झाला, महिलाची कामं करतात, पुरुषाची कामं करतात, लोक आपापल्या ड्युटीला जातात, पण तो मात्र त्या कार्याचा संबंधही त्याचा राहत नाही, संबंधी सुद्धा नाही. चला वाचा. अवस्था तीन को साक्षी आत्मा अन्वय याको व्याभिचारी अवस्था को व्यतिरेक पाइयो. त्रिपुटी चतुर्दश करी व्यवहार जहां स्पष्ट सो जागृत जुट ताको दृश्य ध्याइयो. देखे सुने वस्तुन के संस्कार से सृष्टि जहां अस्पष्ट प्रतीति स्वप्न सुषा लोक गाइयो. सकर्ण लय होय जहां सुसुप्ति सो पितांबर तुर्य ही प्रत्यक प्रत्यायो. टिपवाचा आता त्याचे एक टिपवाचा अन्वय खाली एक वाचा. हा, एक. या आत्म्याचा अन्वय म्हणजे माळेतील फुला दोरा जसा अनुसूत असतो त्याप्रमाणे तो आहे. पण अन्वय शब्दाचा अर्थ की ज्याच्यामध्ये अस्तित्व आहे, एक रूपानं आहे. आता त्यांनी दृष्टांत दिलाय, फुलाचा हार असतो आणि तो रंगीत असतो. आज बघा ना, आता सध्या खरं तर फुलाची जी सजावट आहे माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये, पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये, त्याचे ते व्हॉट्सअपला वगैरे फोटो येतात, इतके सुंदर फोटो की आयुष्यात आम्ही अजून कधी अशी इतकी सुंदर सजावट होऊन राहिली, कारण दर्शन बंद आहे, तिथल्या लोकांना वेळ आहे. आणि मग आता त्याच्यात लाल फुलं असतात, त्याच्यात पांढरी फुलं असतात, तांबडी फुलं असतात, एकाच हारामध्ये अशी फुलं वेगळी 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 सुंदर असे हार केलेले आहेत. आता ते पहा, त्याच्यात कसं आहे की हारामध्ये वेगळी वेगळी जरी माळेची फुलं असली तरी दोरा कसा असतो, एक अनुसूत एकच असतो. म्हणजे फुलांचा परस्पर फुलामध्ये व्यतिरेक आहे, पण दोरा मात्र त्यांच्यात कसा आहे की एक आहे, म्हणजे अनुसूत दोरा आहे. याला काय म्हणायचं? अन्वय. दुसरी टीप वाचा. ह्या वाचा, सर्व टिपा वाचून जाऊ आपण. पुष्पे जशी भिन्न असतात तसा तीन अवस्थांचा परस्पराशी व अधिष्ठानाशी भेद असतो. 5 पर्यंत वाचायचे आपण. हा, आता हे त्यांनी लिहिलेलं आहे काय, पुष्पे आपण सांगितलं की जशी भिन्न भिन्न असतात तसा 3 अवस्थाचा परस्पराशी व अधिष्ठानाशी भेद असतो. ही गोष्ट थोडीशी पुन्हा आणखीन एक लक्षात ठेवायची की जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांचा परस्पराशी अवस्थाशी भेद तर आहे, पण अधिष्ठानाशी सुद्धा भेद आहे. आत्म्याशी सुद्धा त्यांचं काय, आत्मा म्हणजे जागृती म्हणजे आत्मा नाही, स्वप्न म्हणजे आत्मा नाही, आणि सुषुप्ती म्हणजे आत्मा नाही. जागृती म्हणजे स्वप्न नाही, स्वप्न म्हणजे जागृती नाही, आणि जागृती स्वप्न म्हणजे सुषुप्ती नाही, सुषुप्ती म्हणजे जागृती स्वप्न नाही. म्हणजे बघा, या 3 अवस्थाचा परस्पराशी व्यतिरेक जसा आहे तसा तिन्ही अवस्थाचा आत्म्याशी सुद्धा काय आहे की म्हणजे भेद आहे. व्यतिरेक आहे म्हणजे यांच्यात काय आहे की भेद आहे. जसं अवस्थाचा भेद आहे आणि आत्म्याशी म्हणजे अधिष्ठानाशी सुद्धा भेद आहे. सोप्या भाषेत बोलतो, रज्जूवर तुम्हाला पुष्पहार भासला, रज्जूवर सर्प भासला आणि रज्जूवर एक जलरेषा भासली. बघा, एकाच रज्जू एकच आहे, दोरी एकच आहे, आणि त्या दोरीवरती पुष्पाचा हार भासला, एकाच सर्प भासला आणि दुसऱ्याच काय की जलरेषा भासली. आता ते तिन्ही एक आहे का भेद आहे त्यांच्यात भेद आहे, पण त्यांच्यात नुसता भेद असून त्यांचा स्थूल दृष्टीने त्या रज्जूशी सुद्धा काय भेद आहे. म्हणजे हार म्हणजे रज्जू नाही, आणि जर हार रज्जू असते तर काय झालं असतं, रज्जू सुगंधी झाली असती. सर्प म्हणजे रज्जू नाही, आणि समजा सर्प जर समजा तो रज्जू असता तर रज्जू विषारी झाली असती. ती जलरेषा म्हणजे रज्जू नाही, कारण भेद आहे त्याचा. जर जलरेषा ही रज्जू असते ती दोरी ओल्ली झाली असती. म्हणजे याचा अर्थ त्यांचा परस्परामध्ये तर भेद आहेच, पण अधिष्ठानात सुद्धा काय की भेद आहे.
स्थूल दृष्टीने बरं का, पण सूक्ष्म दृष्टीने चिंतन केलं मग काय की ते विवर्त आहे, ते भासलेले आहे, त्यांचं भेद नाही. 3. पदयोजना जिथे सर्व इंद्रियांचा लय होतो ती सुसुप्ती आहे. बस, जिथे सर्व इंद्रियांचा लय होतो तिला काय म्हणायचं? सुषुप्ती. 4. अंतरात्मा. ते चौथी जी टीप लिहिलेली त्याच्यावर काय लिहायचं? अंतरात्मा. जहा प्रत्येक, त्याला काय म्हणायचं? प्रत्येक जी वर प्रत्येक लिहिलेला आहे ना, तर त्याचा अर्थ काय आहे? अंतरात्मा. आणि प्रत्ययी याचा अर्थ काय? निश्चय केला. मी काय केला? निश्चय केला. प्रश्न 107वा. 3 अवस्था कोणत्या? आता आम्हास 3 अवस्था कोणत्या आहेत त्या सांगा. उत्तर. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. जागृत अवस्थेचा मी साक्षी आहे. हे बघा, अवस्था किती आहे आता? जागृत, सुषुप्ती, हे स्वप्न आणि सुषुप्ती. आपण मागे सुद्धा बोललो होतो की ईशनिर्मित पदार्थाशी जेव्हा मन व्यवहार करतं त्याला काय म्हणायचं? जागृत अवस्था. स्वसंकल्पित पदार्थाशी जेव्हा मन व्यवहार करतं त्याला म्हणतात स्वप्न. आणि हे मन ज्यावेळेस अज्ञानामध्ये लीन होतं त्याला काय म्हणायचं? सुषुप्ती. अशा 3 प्रकारच्या अवस्था आहेत. हे बघा, या अवस्थेचं फार सुंदर चिंतन आहे. अवस्थेचं चिंतन केलं की मनुष्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. कोणती? उन्मनी. हे अवस्था मी नाही, याच ती नाही असं नाही. बाल्य, तारुण्य, वृद्ध या सुद्धा काय अवस्थाच आहे. बाल्य म्हणजे सकाळ, तारुण्य म्हणजे दुपार आणि वृद्धावस्था म्हणजे संध्याकाळ. प्रश्न 108वा. त्याच्यावर टीप वाचायचं. हा वाचत. जागृती वाचा. 6. स्वप्न व सुषुप्तीहून भिन्न इंद्रियजन्य ज्ञानाचा व इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्काराचा आधार ती जागृत अवस्था होय. हे बघा, आता त्यांनी असं सुंदर बिनचूक प्रक्रिया सांगितली. स्वप्न व सुषुप्तीहून भिन्न. जागृत अवस्था म्हणजे स्वप्न आहे का? नाही. सुषुप्ती आहे का? नाही. म्हणजे स्वप्न व सुषुप्तीहून भिन्न, पण इंद्रियजन्य ज्ञानाचा म्हणजे इंद्रियापासून जन्माला येणारं ज्ञान. सुषुप्ती नाहीये, परत स्वप्न नाहीये, आणि इंद्रियजन्य ज्ञानाचा व इंद्रियजन्य ज्ञानाच्या संस्काराचा आधार जी जागृत अवस्था. इंद्रियजन्य ज्ञानाचा आधार, इंद्रियापासून उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे ते स्वप्नामध्ये आहे का जागृतीमध्ये आहे? इंद्रियजन्य. आता आपल्याला पटकन हा पेवर ब्लॉक दिसला. पेवर ब्लॉकचं जे